नमस्कार मंडळी, मी गुरु पाताळे। तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आमचे मित्र राजू वांगणकर जे सर्पमित्र आहेत, त्यांनी आज एक साप पकडला आहे आणि त्यांचा मला फोन आलेला की एक साप पकडला आहे, येतोयस काय। पण मी साप पकडण्याचं काही फुटेज काढू शकलो नाही, पण त्यांच्याकडून साप घेऊन आलो आहे। आता तो आम्हाला रिलीज करायचा आहे। आणि दुसरे सर्पमित्र जे बाजूलाच आहेत, म्हणजे तरे गावातच आहेत, वाघाची वाडीमध्ये राहतात। तर मोहन भोगले हे आमचे अयोध्येमध्ये आमची ओळख झालेली, त्यांच्या घरी राजेश भोगले हे दुसरे सर्पमित्र त्यांनी साप पकडले आहे। असे 2 साप पकडले आहेत आणि त्या 2 सापांचं आज आम्ही रिलीज करतो आहे। मला काय पकडतानाचे फुटेज बघूया, भेटलं तर भेटलं, तर फुटेज भेटलं तर मी ॲड करण्याचा प्रयत्न करेन। चला आपण आता ते साप रिलीज करूया। चला मंडळी, ज्यांच्या घरात साप आहे त्यांच्या घरी आम्ही आलो आहे। आता बघूया कुठे आहे तो साप। खय सांग तिकडनं इकडे पाठी माझ्या पाठी सोड जा बाय, जरा पुढे जा बबलू। हे आता केलं चालू भरणी काय थांबा, आधी नको बरं। आमका पोचूच असं ठेवून बरणीत व्हिडिओ चालू आहे, थांबा। हे अधिकच नाही सांगते का नाग नाही ते नागी नाही जे भरणी मस्त पाठीमागे बघा काय छान आहे त्याच्या। जा बाय, आम्ही तुझा काय हे केलं नाही, त्रास नाही। हा मस्त मस्त फोटो काढा, हे काढला नाही तर नाही ठीक आहे। मंडळी, आता मी जंगलाच्या ठिकाणी आलो आहे आणि दोन्ही साप पकडलेले आहेत। तर आपल्याला आता रिलीज करायचे आहेत। चला जाऊन रिलीज करूया। चला आता आपण सापांना रिलीज करूया। राजेश, दोन्ही सापांना आपण एकत्र करूया रिलीज। हां, सरपिंड्याचं नाव घेणार मी, टेन्शन घेऊ नको। तर हे आहेत सरपिंड्याचे सर्पमित्र राजेश भोगले। आणि एक साप पकडला आहे राजू वांगणकर यांनी, ते पण सरपिंड्यामध्येच आहेत, ते पण सर्पमित्रच आहेत। आणि एक साप पकडला आहे राजेश भोगले यांनी, एक साप पकडला आहे बागाच्या वाडीत आणि दुसरा साप पकडला आहे तयारीमध्ये। तर दोन्ही सापांचं रिलीज आम्ही ह्या जंगलाच्या ठिकाणी करतोय। तर बघा आता आम्ही इकडे आता सोडतो, रिलीज करतोय। हा आहे तळ्यामध्ये भेटलेला साप, जो साप राजू वांगणकर यांनी पकडलाय। हा बघा चालला तिकडे, दिसत पण नाही गेला। चला आपण दुसऱ्या सापाचं रिलीज करूया आता। तो छोटा होता, हा मोठा आहे। नागपंचमी दिवशी साप आपल्या घराच्या आजूबाजूला येणे ही एक चांगली गोष्ट आहे, एक भाग्याची गोष्ट आहे। बघा हे दुसऱ्या सापाचं रिलीज होतं आता। हा साप मोठा आहे बघा, मला वाटतं ही नागी नाही, तो नाग आहे ना। तर अशा प्रकारे नागपंचमी दिवशी दोन्ही सापांचं रिलीज आम्ही व्यवस्थितरित्या केलं आहे। तर आपण राजेश भोगले यांना विचारूया। एका यूट्यूबरची मुलाखत चालू आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं थांबूया, तोपर्यंत आपण यांना भेटूया। हे आहेत गणेश चव्हाण वाघाची वाडी, यांच्याच बाजूला साप भेटला होता मोहन भोगले यांच्या घरी, बरोबर ना। आणि हे आहेत आकाश वळंजू, हे पण भजनी बो आहेत, नवोदित कलाकार। आणि ह्याला तुम्ही ओळखता, विराज खांडेकरच्या व्हिडिओमध्ये नेहमी असतो हा बाबल्या।
आणि तो आहे विराज खांडेकर, आपलं कोकण यूट्यूब चॅनलचं सर्वा. आणि हे आहेत राजेश भोगले. तर त्यांची एक मुलाखत झाली आहे, बघूया आम्हाला आता देतात काय मुलाखत. तर काय बोलशील, नागपंचमी दिवशी 2 सापांचं आपण रिलीज केले, 2 सापांना सोडले आपण. एक निसर्ग म्हणून आम्हाला एक आनंद वाटतो. आम्ही निसर्गासाठी काम करतो. तर मी सर्प इंडियासाठी काम करतो. आणखीन आम्ही जवळजवळ आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 43 सर्पमित्र काम करतो आहे. आणि 43 जणांना तुम्ही शिकवलात? हां, मी शिकवलो. काही जणांनी स्वतःहून शिकले आहेत, पण ते एकमेकाला त्यात- आम्ही एकमेकाची देवाणघेवाण करून शिकलो आहे. त्यातलं एक मी पण आहे. मी पण सापा वगैरे पकडतो, पण जास्त नाही, अजून ट्रेनिंग व्हायची बाकी आहे माझी. बरोबर. तर नागपंचमी दिवशी साप घराच्या आजूबाजूला येणं ही एक भाग्याची गोष्ट आहे असं मला तर वाटतं. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. आणखीन लोक म्हणजे आपल्याला रिअलमध्ये खऱ्या नागाची पूजा केली. ज्यांच्या घरी नाग भेटला त्यांनी खऱ्या नागाची पूजा केली. त्या पूजेचा व्हिडिओ मी काय बनवू शकलो नाही, कारण मी थोडा लेट आलो. तर हे आहे सर्प इंडियाचे सर्पमित्र राजेश भोगले. आणि मी काय राजू वांगणकर, ते पण सर्प इंडियामध्येच आहेत. त्यांची मुलाखत काय मी घेऊ शकलो नाही. त्यांना वेळ भेटला नाही म्हणून त्यांनी माझ्याकडे दिली की बाबा नेऊन सोड. त्यांना वेळ नव्हता म्हणून हे मी माझ्याच थ्रू मी हा साप ह्यांना दिला आणि ह्यांनी रिलीज केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील, पाहायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आज पुरतं एवढंच. धन्यवाद.